नमस्कार मैत्रिणींनो, आपलं स्वागत आहे सुरेखाज फॅशन कटामध्ये। तर आज आपण पाहणार आहोत गोट अगदी फिनिशिंगमध्ये कशी लावायची। अशा प्रकारे गोट लावण्याने ब्लाउजला फिनिशिंग ही छान येते व जे गोटचे कापड असते ना ती टोचण्याची भीतीही नसते। चला तर आपण व्हिडिओ पाहूया। तर हा व्हिडिओ संपूर्णपणे पहा व व्हिडिओ आवडल्यास चॅनलला नक्की सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंटद्वारा नक्की सांगा। तर गोट तयार करण्यासाठी आपण जसे गोटला कापड काढतो तिरक्या पट्ट्या, तसे तिरक्या पट्ट्या काढून दोन्ही साईडून आपण काट मारून घेणार आहोत। व गोल्डन गोट जर तुम्हाला कशी तयार करायची ते पाहायचे असेल तर ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी त्याची लिंक देईन, ती तुम्ही तिथे जाऊन नक्की पहा। गोल्डन गोट अगदी सोप्या पद्धतीत कशी तयार करायची ते। तर अस्तरचे कापड आपण घेतलेले आहे, त्याला दोन्ही साईडून काट मारून घ्यायचे आहे। अशा प्रकारे अगदी फिनिशिंगमध्ये गोट कशी जोडायची ते आपण पाहणार आहोत। तर मैत्रिणींनो, आपल्या चॅनलवर ब्लाउजचे सर्व माहिती मिळते व ब्लाउज कटिंग, पेपर कटिंग, ब्लाउज डिझाईन सर्व काही दाखवले जातात। ह्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। तर आपली पट्टी पूर्ण तयार झालेली आहे। अशा प्रकारे पूर्ण जेवढी आपल्या ब्लाउजला लागणार आहे तेवढी आपण तयार करून घेणार आहोत। हे पाहू शकता, अशा प्रकारे पट्टी तयार करून घ्यायची आहे। व ही आहे गोल्डन गोट तयार करून घेतलेली आहे मीने। त्याला आपण आता कापड जोडून घ्यायचे आहे। जिथे गोट आहे ना तिथे अशा रीतीने ठेवून टीप मारून घ्यायची आहे व टीप मारत मारत थोडे कापड, जसे आपण गोट मारतो ना जसं कापड ओढत ओढत वरच्या साईडून, तसेच हे कापड जोडून घ्यायचे आहेत। अशा प्रकारे पूर्ण गोटला हे कापड जोडून घ्यायचे आहे। पाहू शकता कापड जोडल्याने गोटला किती फिनिशिंग वाटते ते। तर अशा प्रकारे पूर्ण गोटला कापड जोडून घेत आहोत आपण आता। तर ती ब्लाउजला फिनिशिंगमध्ये कशी जोडायची ते आपण आता पुढे पाहणार आहोतच। अशा प्रकारे पूर्ण गोटला कापड लावून घ्यायचे आहे। तर तुम्ही पाहू शकता आपण गोटला कापड कशा पद्धतीने जोडून घेतलेले आहे। तर आता आपण पाहणार आहोत ब्लाउजला गोट अगदी फिनिशिंगमध्ये कशा प्रकारे जोडता येते। तर हे अस्तरचे ब्लाउज आहे व हे जे शोल्डर मी जोडून घेत आहे व शोल्डर जोडून झाल्यावर दाखवते।
तर आता आपण गोट जोडणार आहोत. गोट जोडताना अशा पद्धतीने गोट ठेवून मग आपण शिलाई मारणार आहोत, बघू शकता. व मी गोटची सगळी प्रोसेस आपल्या साध्या काय म्हणतात ते घोड्यावरच केलेली आहे. वन साईड घोडा नाही आहे. साध्या मशीनला साध्या घोड्यानंच गोटची प्रोसेस सगळी केलेली आहे. तर तुम्ही पाहू शकता. तर अशा प्रकारे आपण संपूर्ण गोट जोडून घेणार आहोत. डायरेक्ट गोट लावूनच आपण सर्व फिनिशिंग तयार करणार आहोत. तर अशा प्रकारे संपूर्ण गोट लावून घेणार आहोत आपण. व आपण संपूर्ण गोट तयार करून झाल्यानंतरच आपण काजपट्टी व बटनपट्टी जोडणार आहोत. ह्यामुळे ब्लाउजला फिनिशिंग अति सुंदर येते. तर आता आपण सर्व गोट जोडून घेतलेले आहे. तर तुम्ही पाहू शकता. अशा प्रकारे सगळीकडून जोडून घ्यायची आहे. तर आता आपण गोलगळा असल्यामुळे कट मारणार आहोत. जे वरचे कापड जोडलेले आहे ना, त्याला कट मारायचा नाही आहे. ते गोटचे कापड कसे काढले ते नुसारच काढलेले आहेत आपण. चला तर आता आपण गोटवर टीप मारून घेऊया. अशा प्रकारे गोटला टीप मारून घ्यायची आहे संपूर्ण. तर तुम्ही पाहू शकता आपली संपूर्ण गोट तयार झालेली आहे जोडून. तर हे बघा, तुम्हाला दाखवते मी. किती सुंदर दिसते आहे ना गोट, तेही अगदी फिनिशिंगमध्ये. किती बारीक गोट आलेली आहे. व आपण इथे आता हातशिलाई संपूर्ण घालायची आहे. हे पाहू शकता, आपण हातशिलाई संपूर्ण घालून घेतलेली आहे ब्लाउजला. अगदी फिनिशिंगमध्ये लागलेली आहे गोट आपली. तर गोट कशी करायची त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही नक्की पहा. व हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल मैत्रिणी तुमचा खूप खूप धन्यवाद.